नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील आमचे काही ठराविक प्रतिनिधी जे आहेत वेगवेगळ्या आमच्या हिंदुत्ववादी संघटनांचे त्यांची बैठक देखील झाली होती। त्याच्यामध्ये देखील निर्णय झाला की कुठेतरी मिरवणूक मार्ग हा रोखण्याकरता प्रशासन हा सातत्याने प्रयत्नशील आहे आणि तो मार्ग रोखून कुठेतरी वेगवेगळ्या ज्या पारंपरिक मिरवणुका आहेत त्या बंद झाल्या पाहिजे असा एक प्रयत्न दबाव टाकून काही लोकांना नोटिसा देऊन हे प्रयत्नशील पोलीस असतात। पण इतर समाजाचा जो काही उत्सव असतात सण असतात त्याला एकालाही नोटीस दिली जात नाही। म्हणजे हा एक कुठेतरी एक वेगळा दुजाभाव करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या समाजांमध्ये काही करण्याचा पोलीस अधिकारी वर्गाकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि म्हणून कुठेतरी आज अहिल्यानगर शहराला हा रामनवमीची सुरुवात ही अहिल्यानगर शहरातून 2015 साली झालेली आहे आणि मग पोलीस प्रशासन हे काही आमच्या लोकांवरती दबाव टाकतात की कोतवाली पोलीस स्टेशनच्या मार्गे मिरवणूक न्यायची नाही। आता पोलीस स्टेशनच्या मार्गाने जर न्यायची नसेल, तिथे जर सुरक्षित नसेल किंवा पोलीस संरक्षण देऊ शकत नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंही नाही। आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे की कुठेतरी इथून पोलीस स्टेशनच्या मार्गानेच म्हणजे जो पोलीस स्टेशनचा जो मार्ग आहे कोतवाली पोलीस स्टेशन ज्याला सिटी पोलीस स्टेशन नाव आहे तर तिथनच ती मिरवणूक जाणार आहे। आम्ही तिथं त्या मार्गाने नेणार आहे आणि शांततेने नेणार आहे। पोलीस प्रशासनाने तिथं संरक्षण देण्याचं काम करावं आणि जे काही त्यांना माहिती असतं की कोण काही उन्माद तिथं करू शकतं, कोण तिथं काही धुळगूस घालू शकते, पोलिसांना सगळं माहिती असतं। त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी केला तर तिथं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही आणि जे प्रभू रामचंद्र हे देव आहे देवाची मिरवणूक निघणार आहे आणि त्याला कुठेतरी जर पोलीस प्रशासन करत असेल विरोध करत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठला नाही। तिथं पोलिसांच्या संरक्षणामध्ये जर ही घटना घडत असतील पोलीस स्टेशनच्या आवारात जर घटना घडत असेल तर याला कुठेतरी पोलिसांच्या समोर हा एक फार मोठं आव्हान आहे। पोलिसांनी याच्या बाबतीमध्ये दखल घ्यावी आणि आमची दुसरी मागणी आहे की सर्व संघटनांनी मागणी केली आहे की ही जी वेळ आहे ती दुपारी आता 3-4 वाजता सुरू होणार आणि रात्री 10 ला संपणार। तर आमची मागणी आहे की त्यांना रात्री 12 पर्यंत परवानगी द्यावी जेणेकरून कुठेतरी राम भक्तांना चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करता येईल, आमच्या माता भगिनीला त्याच्यामध्ये सहभागी होता येईल म्हणून त्यांनी पोलिसांनी तो देखील विचार करावा अशी आमची एक मागणी प्रामुख्याने आज आम्ही केलेली आहे। आताच सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडे मागणी केली होती की पारंपरिक मार्गानेच रामनवमीची मिरवणूक पार पडली पाहिजे आणि ती मागणी संग्राम भैयांनी मान्य करून त्याला पूर्णपणे ताकद देऊन पोलीस प्रशासनाला पूर्णपणे व्यवस्थित मेसेज दिलेला आहे की ही मिरवणूक पारंपरिक मार्गानेच कोतवाली पोलीस स्टेशनच्या शेजारूनच होणार आहे आणि तो मार्ग अतिशय सुरक्षित आहे। आणि ह्या भैयांच्या ह्या मागणीला संपूर्ण जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा आहे आणि भैया जे सांगतील आपले हिंदुत्ववादी हिंदू कैवारी आमदार संग्राम भैया जे सांगतील त्या गोष्टीला त्या वक्तव्याला त्या निर्णयाला सगळ्या हिंदुत्ववादी संघटनाचा एकमुखाने पाठिंबा आहे आणि ते सांगतील त्याच पद्धतीने त्याच मार्गाने मिरवणुका पार पडणार आहेत आणि आम्ही सगळेजण आमदार संग्राम भैया जगताप यांच्या बरोबर आहोत। आत्ताच सर्व संघटनांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे मागील अनेक वर्षापासूनची सातत्याने मागणी होती की रामनवमीच्या मिरवणुकीला पारंपरिक मार्ग दिला जावा त्या संदर्भात सातत्याने आम्ही माननीय संग्राम भैया जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याही कानावर टाकत आलेलो आहे, त्यांनी प्रशासनाच्या कानावर टाकत आलेले आहे, तरी सुद्धा प्रशासन त्याची योग्य ती दखल घ्यायला तयार नाहीये। त्यामुळं आता माननीय संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीत ठरलेलं आहे की रामनवमीची मिरवणूक ही पारंपरिक मार्गानेच जाणार आणि ती माननीय संग्राम भैयांच्या नेतृत्वाखालीच ती मिरवणूक पार पाडणार आहे। त्यामुळं या मिरवणुकीला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सर्व हिंदूंनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा अशी मी सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्वांना प्रार्थना करतो। धन्यवाद।